हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. रमाताईंनी गंगाला केव्हा यायला सांगितलंय? त्या तर तिला त्यांच्या सोबतच घेऊन जात होत्या. मीच नाही म्हणाली. मला माझ्या मुलीची चांगल्या पद्धतीने पाठवणी करायची. 1-2 दिवसानंतरच पाठवेन तिला. भाऊजी, जर आकांक्षाला खरं काय ते आत्यांसमोर आणायचंच होतं तर ती एकट्या तात्याला सांगू शकत होती. तिच्या मनात असं तर राजला तिने आत्यांसमोर उभं केलं असतं आणि मग विराज भाऊजींनी स्वतःनीच खरं काय ते प्रकाशात आणलं असतं. मला वाटतंय की मी जिवंत असताना आपल्या नातू किंवा नातीचा चेहरा बघावा, बस. आई तू असं काही बोलू नकोस ग. तुला काहीच नाही होणार आहे. नातवंड पतवंडांचं तोंड काय, तू त्यांचं लग्न देखील करणार आहेस. आकांक्षा जरा टिफिन तर दे. जा ताईंना दे. अगं वहिनी, याची काय जरूरत होती? ताई प्रवासासाठी जेवण दिलंय. सगळं तुमच्या आवडीचं आहे. वेळ झाली की खाऊन घ्या. ठीक आहे वहिनी. वहिनी, माझ्याकडून जर काही भूलचूक झाली असेल तर मला माफ कर बरं. वहिनी, माझा स्वभाव थोडा तापट आहे. झालं गेलं विसरून जा बर का. शैलू, बाळा आपल्या आजी आणि वहिनीला नमस्कार कर. गाडीची येळ झालीये. सुखी राहा. आणि वहिनीला बी नमस्कार कर. खुश रहा भाऊजी. लवकर लवकर जा आणि परत येण्याचा प्लॅन बनवा. आम्हाला आनंद होईल. हो वहिनी. माझ्या अपमानाचा बदला तर मी घेऊनच राहणार आहे आकांक्षा वहिनी. कारण शैलू कधीच कोणाची उधारी ठेवत नसतो. ज्या प्रकारे तुम्ही मला या सगळ्यांसमोर बेअब्रू केलं, त्याच प्रकारे मी जर तुमच्या अब्रूचे थिंडवडे नाही काढलेत ना, तर नावाचा शैलू नाही. कसला विचार करतोयस रे शैलू? आकांक्षा वहिनीला बी नमस्कार कर की. तुमच्या सगळ्यांच्या नजरेत मला पाडण्यासाठी आणि आणि या घरात मला बाहेर काढण्यासाठी ही ही ह्या लोकांची चाल आहे. तुला माहिती नाही मामा, ही 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 केवढी मोठी खोटारडी बाई येते. शैलू, तुझ्या गलिच्छ जिभेने आकांक्षा आणि विराजचं नाव घेऊ नकोस. तुझं पित्तळ सगळ्यांसमोर उघडं पडलंय. आम्ही सर्वांनी राज आणि गंगाचं बोलणं ऐकलंय. तू
तू आपल्या बायकोचा सौदा केलास, तिला बेअब्रू करण्याचा प्रयत्न केलास, लाज वाटली पाहिजे तुला. सुखी राहा. पूजा, ईशानला सांग आत्याने लय आठवण काढली म्हणून. आता निघायच्या वेळी भेटला असता तर लय बर झालं असतं बघ. ताई, ते मला एका महत्वाच्या कामासाठी विशालला पाठवावं लागलं. खरं तर या गंगाच्या प्रकरणात कामाचं खूपच नुकसान झालं होतं. बरं भाऊ, आता आम्ही निघतो. चल अम्मा. बरं बाबा, मी आत्याला स्टेशनला सोडून येतो. स्वतःची काळजी घे बर का. तृष्णा, आईने जो विचार केला त्याच्या बाबतीत तुझा काय विचार आहे? का असं काय म्हणाले आई? अच्छा, तुला काय माहितीच नाही? जसं तू काय ऐकलंच नाहीस तिचं. मला एक गोष्ट सांगावीशी वाटत होती, पण कळत नव्हतं की बोलू की नको बोलू. काय झालं आई? तू एवढी चिंतेमध्ये दिसतेस, काही टेन्शन आहे का तुला? आता माझं मन एकट्याने नाही रमत. असं वाटतं की कोणीतरी सोबत असावं, ज्याच्या बरोबर मी वेळ घालवेन. बेटा, माझी इच्छा आहे की काही असा खट्याळपणा असावा ज्यामुळे माझा वेळ जाईल, या घरात किलबिलाट होईल. लहान लहान हात पकडून मी या घरात तिथून इथे इथून तिथे फिरत राहू. मला बोलायचंय की मला आता नातू किंवा नात हवीये. आईने तर आपल्या मनातच सांगितलं, पण तुझ्या मनात काय? मी विचार करते की आईंच्या बोलण्याचा विचार केला जाऊ शकतो. मला पण हेच वाटतं तृष्णा. तू जरा विचार कर ना, आपल्या दोघांचं गोंडस बाळ असेल आणि ते या घरामध्ये मस्ती करणार, धावणार, पळणार आणि मी देखील त्याच्याबरोबर पळणार, मस्ती करणार. तृष्णा, मला देखील लहान झाल्यासारखं वाटतंय ग. हो, आपण बाळाबद्दल बोलतोय आणि तुम्ही आतापासूनच लहान झालाय. मला तर वाटतंय की तुम्ही तुमच्या बाळाला शिस्त नाही लावू का शकता. त्याला लावायची शिस्त? आपण त्याला अजिबात ओरडायचं देखील नाही. हवी तेवढी त्याला या घरात मस्ती करू दे, खेळू दे, बागडू दे, आपण काहीच नाही करायचं. मी देखील त्याच्याबरोबर मस्ती करा. अच्छा पूर्व, मला हे सांगा की तुम्हाला काय हवं, मुलगा की मुलगी? मुलगी. मुलगी? नाही, तसा काही फरक तर नाही पडत मुलगा किंवा मुलगी, पण मला मुलगी हवी. का? कारण मुली ज्या जबाबदारीने वागतात, अगदी तुझ्यासारखी. मुलगा तर बापाच्या एकाच घराला सांभाळतो, पण मुलगी ही आपल्या बापाच्या घराला सांभाळते आणि नंतर आपल्या सासरच्या घराला सांभाळते, तुझ्यासारखं. सुकन्या आमच्या कन्या. मुलगा तर बापाच्या एकाच घराला सांभाळतो, पण मुलगी ही आपल्या बापाच्या घराला सांभाळते आणि नंतर आपल्या सासरच्या घराला सांभाळते,
तुझ्यासारखं. तृष्णा, तुला काय हवंय? मुलगी असो किंवा मुलगा, मला काही फरक नाही पडत. देव त्याला फक्त आरोग्य देव. तृष्णा, विचार कर ना, आपल्या मांडीवर आपल्या स्वतःचं एक छोटस गोंडस असं बाळ असेल, जे आपल्या बरोबर खेळेल आणि आपल्या बरोबर त्याच्या छोट्या छोट्या डोळ्यातून जग बघेल. त्याच्या अगदी लहान बोटांनी तो माझा हात पकडेल आणि चालायला लागेल. आणि मला पहिल्यांदाच जेव्हा ती बाबा म्हणणार. अरे अपूर्व, तुमच्या डोळ्यात अश्रू. आनंदाचे अश्रू. तृष्णा, माहित नाही का, पण बाप बनण्याच्या आनंदानेच मला खरंच खूप बरं वाटतंय अगं. आणि जेव्हा आपलं स्वतःचं बाळ या घरामध्ये येईल ना, तेव्हा काय मला आनंद होईल सांगताच येत नाही. खरंच अपूर्व, नवरा बायकोच्या नात्याला पूर्णत्व तेव्हाच मिळतं जेव्हा ती दोघं आई वडील बनतात. आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये कसलीच उणीव उरत नाही. तृष्णा, आता आपल्या कुटुंबाला पूर्णत्व हे आलंच पाहिजे. आता आपल्या येणाऱ्या बाळासाठी मला अजिबात धीर धरवत नाहीये अगं, खरंच नाही. गंगाच्या बाबतीत सगळं व्यवस्थित पार पाडलं नाही. मला तर विश्वासच बसत नाही. आकांक्षा, हे सगळं तुझी मेहनत आणि बुद्धीने शक्य झालं. तू बाबांना समजावलं नसतंस तर आत्याला पटवून देणं खूप कठीण झालं असतं. नाही विराज, जर तुम्ही माझ्या बरोबर नसतात तर मी हे सगळं कधीच करू शकले नसते. हो, ते तर आहे. माझ्याशिवाय तू तर एक पाऊलही नाही उचलू शकत, हो ना? माहिती आकांक्षा, जेव्हा तू आईकडे गेली होतीस आणि दुसऱ्या दिवशी परत आलीस, तेव्हा मला वाटलं तू माझ्यासाठी आलीयस. तुझं तिथे माझ्याशिवाय मन लागलं नसावं म्हणून आलीयस. पण जेव्हा तुम्हाला माझ्या येण्याचं खरं कारण कळलं तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं ना? खरं तर हे अगदी बरोबर आहे की मी घरी लवकर गंगासाठीच आले होते. नाहीतर काय? नाहीतर आईकडे मी अजून खूप दिवस राहिले असते. शेवटी माझं घर आहे ते. असं? तिथे तुला माझी आठवण नाही येणार? नाही, असं काही नाहीये. इतकी पण आठवण नाही येणार की मी सगळं काही सोडून तुमच्याकडे यावं. आकांक्षा, बहुतेक तू खरं बोलतेस. मी अजूनही तुझ्या मनात आपलं स्थान नाही निर्माण करू शकलो. ते तर आहेच. कदाचित थोडा वेळ अजून लागेल. विराज, तुम्हाला मस्करी नाही कळत का? आकांक्षा, मला माहितीये की तू मस्करी करत नाहीयेस. खरंय हे. अच्छा, मग सांगा खरं काय? हेच की आता तुला माझ्याबद्दल विचार करायला अजून थोडा वेळ लागेल. विराज, असं काही नाहीये. जर मला कोणी विचारलं ना की तुला या जन्मात काय पुढल्या कुठल्याही जन्मामध्ये तुझा जीवनसाथी निवडायचा असेल तर कोणाला निवडशील,
तर मी एक क्षणही न दवडता तुमचं नाव घेईन. सुकन्या आमच्या कन्या. जर मला कोणी विचारलं ना की तुला या जन्मात काय पुढल्या कुठल्याही जन्मामध्ये तुझं जीवनसाथी निवडायचं असेल तर कोणाला निवडशील, तर मी एक क्षणही न दवडता तुमचं नाव घेईन. विराज, तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात आणि माझ्या हृदयात तुमच्यासाठी जी जागा आहे ती जागा कोणीही घेऊ शकत नाही. आणि हो, यापुढे तुमच्या मनात असा विचार कधीच येऊ देऊ नका की मी तुमच्यापासून वेगळी आहे. अगं तू तर सिरियस झालीस. मी मस्करी नाही करू शकत. अच्छा, म्हणजे तुम्ही मस्करी करत होता. नाही तर काय, मस्करी फक्त तूच करायची का? मला खूप चांगलं माहिती आहे की जितकं प्रेम मी तुझ्यावर करतो तितकंच प्रेम तू माझ्यावर करतेस. खरं बोलतोय ना? पूजा, आकांक्षा, आज नाश्त्यासाठी काय बनवायचंय? आई, जे सगळ्यांना आवडतं तेच बनवूयात. तुम्ही सांगा काय बनवू? जे सगळे खाणार आहेत ते तर बनवूयाच, पण आज तुझ्या आवडीचं काहीतरी स्पेशल बनायला हवं. तू जेही काही केलंस ते कदाचित कोणीच केलं नसतं आकांक्षा. तू गंगाच्याच नाही तर शैलूच्या आयुष्यालाही एक नवीन वळण दिलंयस. सुकन्या आमच्या कन्या. तू जेही काही केलंस ते कदाचित कोणीच केलं नसतं आकांक्षा. तू गंगाच्याच नाही तर शैलूच्या आयुष्यालाही एक नवीन वळण दिलंयस. नाहीतर ताईंना जर हे नंतर कळलं असतं तर त्यांना खूप त्रास झाला असता. हो आई, कोणाबरोबर अन्याय केल्यानंतर माणसाला आतल्या आतच त्याचं दुःख होतं. बरं झालं की देवानेच आत्यांना या दुःखातनं वाचवलं. विराजचे बाबा पण तुझ्या बुद्धिमत्तेमुळे खूप खुश आहेत. आम्ही पण फक्त गंगाच्या प्रकरणामुळे नाही तर यासाठी की तू तर विराजचं आयुष्यच बदललंस. नाही तर आम्हाला वाटलं होतं की विराज आयुष्यभर सर्वांपासून वेगळाच राहील. कधीही एक चांगलं आयुष्य नाही जगू शकणार, पण आम्ही चुकीचं होतो. तू फक्त त्याच्यामधली जगण्याचीच इच्छा नाही तर त्याला जगण्याची रीतही शिकवलीस. आई,
विराटचं मन खूप छान आहे. त्यांच्या मनात कधीच कुणाबद्दल वाईट विचार येत नाहीत. म्हणूनच त्यांचं सुख परत मिळवून देणं सोपं होतं. तरीही आकांक्षा, तू विराजला समजून घेतलंस, त्याचा आदर केलास, ही खूप मोठी गोष्ट आहे आकांक्षा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की तू त्याच्या आणि तुझ्यामधल्या शिक्षणातला फरकही लक्षात घेतला नाहीस. आणि हे सगळं तोच करू शकतो ज्याचं मन मोठं आहे. आणि आम्हाला माहितीये आमच्या आकांक्षाचं मन खूप मोठं आहे. असं वाटते की जसं आई मस्का बनवण्याच्या कंपनीत काम करत होती बहुधा. आकांक्षाला तर असा मस्का लावते जसं काही ती आकांक्षा नाही, देवीचा अवतारच आहे. काय माहिती या आकांक्षाने सगळ्यांना आपल्या मुठीत कसं ठेवलंय. स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.